सर सर मागे 97 30 19 70 मॅडम कडे आहे ना आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे। आज पूर्ण जिल्ह्यात शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस आहे आणि माझा ही अपेक्षा आहे की जिथे पण विद्यार्थी आज नवीन दाखल होणार आहे त्याचं नक्की भविष्य चांगला होणार आहे आणि ते तसेच सूचना पूर्ण शिक्षण विभागाला पण आणि प्रत्येक पालक आणि गावाला पण आहे की शिक्षणाचा अर्थ फक्त अकॅडमिक हे वाचन असाहीच नाही आहे, वाचन आणि परीक्षा हेच नाही आहे, पण शिक्षणाचा अर्थ आहे की तुम्ही कशा तो विद्यार्थीला एक शिक्षित सक्षम आणि जागरूक व्यक्ती कशा बनवू शकतात जो देशाचा जो भविष्य आहे त्याच्यामध्ये ते कॉन्ट्रीब्यूट करू शकतात याच्यामध्ये फोकस व्हायला पाहिजे आणि तेच आपला पण प्रयत्न आहे। पण आता सध्या पाहायला गेलं तर सगळे इंग्लिश माध्यमाकडे वळताना दिसतात। जे जिल्हा परिषद शाळा आहेत त्या कमी प्रमाणात त्याचा ओस पडू लागलेत, जास्तीत जास्त पालक आपल्या इंग्लिश मीडियमकडे भर देतात, त्याबद्दल आपण हो बरोबर आहे। इंग्लिश भाषा जो आहे आजच्या सदीमध्ये आजच्या कालावधीमध्ये इंग्लिशचा खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे। तसेच आपला पण असा प्रयत्न आहे की प्रत्येक शाळामध्ये कशा आपण इंग्लिशमध्ये फोकस देऊया। आपला जिथे पण मॉडेल शाळा आहे आपला प्रयत्न असा आहे की आणि हा पण मी असं सांगू इच्छिते की जिल्हा परिषद शाळा म्हणजे फक्त मराठी शाळा अशा नाही आहे, आपला जवळपास 100-120 शाळा आहे जो ऑलरेडी सेमी इंग्लिश आहे आणि आपला हाच प्रयत्न आहे की जिथे पण मॉडेल शाळा आहे तो प्रत्येक ठिकाणी इंग्लिश सेमी इंग्लिश व्हायला पाहिजे आणि प्रत्येक शाळामध्ये आपलं हे पण नियोजन आहे की 4 लॅबमध्ये खूप फोकस आहे। त्याच्यामध्ये एक लॅब जो आहे अंग्रेजी लॅब आहे, साहित्य पेटी पण दिलेला आहे आणि शिक्षकचा जो ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये पण बल आहे। तो मला असं माझं असं नियोजन आहे, पूर्ण विभागाचं असं नियोजन आहे की प्रत्येक शाळामध्ये एक अंग्रेजी लॅब पण व्हायला पाहिजे आणि प्रत्येक मॉडेल शाळामध्ये 4 लॅब जो मी सांगितलं त्याच्यामध्ये एक अंग्रेजी लॅब, एक कम्प्युटर लॅब, एक विज्ञानचा लॅब आणि एक लायब्ररी, ये 4 मध्ये खूप फोकस आहे आणि मला नक्की विश्वास आहे की आगे चलकर हमारा इंग्लिशमध्ये पण छान प्रगती दिसणार जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना। थँक्यू।
फार अतिशय उत्साहपूर्वक सुरुवात झालेली आहे। जिल्हा परिषद शाळा बसापाचीवाडी या गावामध्ये आपण आपल्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी आणि पहिलीतील विद्यार्थी नव्यानं दाखल होणारे यांच्या स्वागतासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा याशिनी नागराजन मॅडम, त्याचबरोबर गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, सरपंच महोदय या सर्वांच्या आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य या सगळ्यांच्या सहकार्यातून आज इथं अतिशय उत्साहानं स्वागताचा विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे जे पहिलीतील विद्यार्थी आणि सर्वच नवीन वर्षाच्या अनुषंगानं दाखल होण्यासाठी स्वागताचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। आणि आपल्या ज्या काही नवोपक्रम आपण वेगवेगळे सुरू करत आहोत, जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावावा, त्यासाठी हे जे 24-25 शैक्षणिक वर्ष आहे, या वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनातून आपण वेगवेगळे उपक्रम जे राबवत आहोत, तर त्याचंही आपण सुरुवात हे आजपासून करणार आहोत। जे आता शैक्षणिक स्तरावर पाहायला घेतो की इंग्लिश मिडियमच्या स्कूल आहेत, सैनिक स्किल प्रायमरी स्कूल आहे, याच्यामध्ये 64% शैक्षणिक त्याच्यात फीमध्ये वाढ केली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तरी नाही, ही वाढी जी विभागीय स्तरावरती शुल्क नियंत्रण समिती असते यांच्याकडे या संदर्भामध्ये आपण हे सगळा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर तो पाठवून देणार आहोत। जर अशा प्रकारची अनियमित वाढ जर झाली असेल, त्या संदर्भातली जी काही कार्यवाही त्या संदर्भात आम्ही शिक्षण विभागाच्या वतीने निश्चितच काम करू। पाहिलं तरी आता जिल्हा परिषद शाळा आहे त्याच्यात पट संख्या कमी होते, पण तुम्ही आत्ताच्या पाहिलं तर असं उपक्रम घेताय, पण पाहिलं यामुळे जी इंग्लिश माध्यमामध्ये जास्त जाण्याचा कल वाढतो। नाही, आता जरा पाहिलं तुम्ही तर जिल्हा परिषद शाळांविषयीचं समाजाचं मत आपल्याला बदलताना दिसते। वेगवेगळे उपक्रम जे आपण राबवतो किंवा आता यावर्षी तुम्ही बघताय की आम्ही जे प्रयत्न सुद्धा करत आहोत की 4वी-7वीला आम्ही यावर्षी स्कॉलरशिप परीक्षेचं नियोजन करतो, का तर 5वी-8वीला शिष्यवृत्ती परीक्षा असते, त्याची पूर्वतयारी व्हावी आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या इयत्ता 4थीपर्यंतच्या शाळांची पटसंख्या आणि शाळा संख्या पण ती अधिक आहे, तर या शाळांमधील विद्यार्थ्यांना एक गुणवत्तापूर्ण आपलं स्कॉलरशिपच्या अनुषंगानं नियोजन व्हावं, यासाठी आम्ही 4थी-7वीला पण नियोजन करत आहोत। आणि शाळांचा पट आपण पाहत आहोत की काही इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी सुद्धा आता जिल्हा परिषदेच्या आपल्या शाळांमध्ये दाखल होत आहेत आणि इथून घडणारे विद्यार्थी निश्चित आता उच्च पदस्थ आहेत पण आणि इथून पुढे सुद्धा असतील। ओके, धन्यवाद। हां, बोल। माझे नाव अनिरुद्ध दत्तागडे, कामसवाचीवाडी, वडसोड, तालुका जिल्हा सातारा। आज बाळा आपला तुझा शाळेचा पहिला दिवस होता, कसं वाटलं तुला येऊन शाळेत? छान वाटलं। शाळेत कसं काय वातावरण होतं? आनंदी वाटतं। शिक्षकांनी आपल्याला काय दिलं तुला, टीचरने? पुस्तक। ठीक। मला खूप आनंद वाटला मराठी शाळेत। नाव सांग। माझे नाव जान्हवी अजय जाधव। आज आमच्या शाळेत मुख्य अधिकारी आले होता, त्यामुळे मला खूप उत्साह झाला आणि त्यांनी मला खूप मार्गदर्शक दिले, त्यामुळे मला खूप आनंद झाला। आज माझ्या शाळेचा पहिला दिवस होता। धन्यवाद। शाळेत आज पहिल्या दिवसाचं कसं वाटलं तुला? काय मला आज शाळेत पहिला दिवस खूप छान वाटला। नमस्कार, माझे नाव मनसे शंकर जाधव, मुक्काम बसापाचीवाडी, पोस्ट वडूर, तालुका जिल्हा सातारा। काय सांगशील बाळा, आज तुझा पहिला शाळेचा दिवस आहे? छान आहे। नमस्कार, माझं नाव प्रतिभा विजय चौगले, उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बसापाचीवाडी, तालुका जिल्हा सातारा। आज संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे। गुणवत्तेचा ध्यास, प्रगतीची आस, मोफत शिक्षणातून करूया सर्वांगीण विकास, अशा पद्धतीने आपल्या जिल्हा परिषद शाळांमधून मोफत शिक्षणातून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे दिलं जात आहे। आणि म्हणूनच आजच्या या शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी हा प्रवेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शाळांमधील प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। आणि या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेमध्ये आपल्या सातारा जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम याशिनी नागराजन मॅडम उपस्थित राहिलेल्या, त्याचबरोबर आपल्या शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सन्माननीय मुजार मॅडमही उपस्थित राहिल्या होत्या।
आपल्या सातारा तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी खंदारे साहेब, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे साहेब या सर्व सन्माननीय अधिकारी वर्गांनी आपल्या शाळेमध्ये हजेरी लावलेली आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या हाताचं बोट धरून इयत्ता पहिलीतील विद्यार्थी आज आमच्या शाळेमध्ये प्रवेश करत आहेत. ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची, कौतुकाची आणि भारावून जाणारा असा हा क्षण आहे आणि आम्ही तो सर्वांनी आनंदाचा क्षण अनुभवलेला आहे. या सर्वांसाठी आमच्या सर्व ग्रामस्थ आहेत, माता पालक आहेत, या सर्वांचं सहकार्य लाभलं त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि माझे सर्व विद्यार्थी यांचं पहिल्या दिवशी मी सर्वांचं स्वागत करत आहे. धन्यवाद. शाळेचा पहिला दिवस मुलांचा मला पण खूप आनंद वाटते की आमच्या मुलांचं स्वागत करायला गट शिक्षण अधिकारी मॅडम आल्या होत्या. त्यामुळं आमच्या मुलांचं आणि आमचं भाग्यच आहे की आमच्या मुलांच्या स्वागतासाठी इतक्या लांबून गट शिक्षण अधिकारी आल्यात म्हणून आम्हाला खूप आनंद वाटतोय. गावात असं जगत स्वागत करण्यात आलं. गावात खूप चांगल्या तऱ्हेने आमच्या शाळेच्या मराठी शाळेच्या शिक्षकांनी माननीय चौगुले मॅडम वगैरे मुख्याध्यापक यांनी चांगली तयारी 2-3 दिवसापूर्वीपासून त्यांची चालू होती. खूप चांगल्या तऱ्हेने त्यांनी तयारी केली. तुमचं नाव? माझं नाव अस्मिता समीर जाधव.